काय लिहितोय हे? 300 का? आज 300 व्लॉग आहे ना. अरे हो. I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. Congratulations. Thank you. Congratulations. Yes. राहू खुश झालाय. बरोबर आणि नंबर लिहायला बसलेला. हा झाले का मग लिहून? आता हात बघ सगळे वॉटर कलर्सचे. 300 लिहिलं त्याने. ब्लॉग नंबर 300. आणि तुमच्या सगळ्यांचं सुद्धा आपल्या या 300 व्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि तुम्हा सगळ्या व्ह्युअर्सचे सुद्धा अभिनंदन. आपल्या चॅनलचे 300 ब्लॉग्स कंप्लीट झालेत. काही व्ह्युअर्सने तर अगदी पहिल्या ब्लॉग पासून आपला चॅनल फॉलो केलेला आहे आणि काही जण आता मधल्या काही ब्लॉग्स मध्ये आपल्या चॅनलला जॉईन झालेत आणि सगळे डेली बघतात. सो खूप छान वाटतं. तर असं आहे. सो आज 300 व्लॉग्स कंप्लीट झाले. सेलिब्रेशन तर करूच, Yes. पण आज आम्ही आता इथे आहोत. बाकी रुटीन सुरू आहे, माझं ऑफिस वगैरे याची गडबड सध्या सुरू आहे. त्यामुळे असं नॉर्मल जे आपलं रुटीन सुरू आहे तो व्लॉग आज करणार आहोत. बाकी सेलिब्रेशन 300 ब्लॉगचं आपण करूच आणि ते सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर शेअर करू नक्कीच लवकरच. तर आता हे दूध तापत ठेवलंय अंकिताने, बघू शकता. चहा मगाशी झालाय, पण तरी थोडासा चहा प्यावासा वाटतोय. म्हटलं चला पटकन चहा करते. बाकी रुटीन छान इथे बघू शकता. देवाला दिवा लावून झालाय माझा आज. येस, मस्त. काल जी मी अगरबत्ती तुम्हाला दाखवलेली येताना मी घेऊन आलेले, ही वुड्सची. मस्त येतोय, त्याचा फ्रॅग्रन्स चांगला आहे. फ्रॅग्रन्स खूपच छान आहे आज. सो असं एक एक रुटीन सुरू आहे. राहू काहीतरी ड्रॉइंग करत होता आणि त्याने ऐकलं की 300 ब्लॉग्स कम्प्लीट झाले आणि आपण तो शूट करणार तो ब्लॉग, तर तो 300 असं लिहित होता. म्हणून मी त्याला विचारलं काय लिहितो. तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की अरे हा 300 ब्लॉग होणार आहे. म्हणून त्याने 300 इकडे लिहित होता. त्याला म्हटलं काय लिहितोय, तो म्हणाला ब्लॉग नंबर 300. नाही ते शूट झालं तो तेच सुरुवातीला ठेवलेलं आहे. जसं मी आता म्हंटल की आता त्याला सुद्धा सगळं कळायला लागलंय. हे जनरल मी आणि पुष्कर म्हणत होतो की अरे अंकिता 300 ब्लॉग कम्प्लीट झाले, पण तो त्याच्या ड्रॉइंग मध्ये होता, पण त्याच्या कानावर पडलेलं पटकन डोक्यात आलं. पण खूप छान वाटतं आम्हाला की 15 नोव्हेंबर 2023 पासून प्रत्येक दिवशी आम्ही काय काय केलेलं आहे हे सगळं डॉक्युमेंट झालंय. म्हणजे आम्ही मावशीकडे गेलो होतो, मग मावशीचं ते नवीन घर तथास्तू. नंतर आम्ही कोकणात मावशीकडे गेलो होतो. त्याच्यानंतर अंकिताच्या बहिणीचं लग्न होतं मध्ये. त्याच्यानंतर तिच्या माहेरचे काही ब्लॉग्स आम्ही शूट केले. तिच्या बाबांनी कुकिंग ब्लॉग्स रेसिपीज शेअर केल्या. कोणाचा? मामा. हा, मामाचा बर्थडे आम्ही शूट केला होता. राहूचा बर्थडे, माझा बर्थडे, तुझा बर्थडे, गणपती फेस्टिवल, त्याच्यानंतर पिठोरी अमावस्या. म्हणजे त्याच्यात काही असं बडा चढाके काही नाही, जे सिंपल सुरू आहे ते आम्ही शेअर करतो. वर्ल्ड कपचा कुठला वर्ल्ड कप? हा, सुरुवाती जेव्हा आम्ही सुरू केलं होतं तेव्हा आपला क्रिकेट वर्ल्ड कप सुरू होता. तर तेव्हा तेही शेअर केलं होतं की क्रिकेट वर्ल्ड कप सुरू आहे, आम्ही मॅच पाहतोय. पण तेव्हा आम्ही नवीन होतो. मोस्टली मी ब्लॉग शूट करण्याचं काम करतो, एडिट करण्याचं काम करतो आणि अंकिता प्रेझेंट करते. आम्ही पहिल्यापासून हाच फॉर्मॅट ठेवलाय की जास्त करून मी शूट वगैरे कधी कधी सांगते ये, पण मला थोडस म्हणजे मला तितकं असं कम्फर्टेबल नसतो कॅमेऱ्यासमोर. पण तरी मी सध्या यायला लागलोय थोडं ब्लॉग प्रेझेंट करायला. आणि ही प्रोसेस खूप छान वाटते. म्हणजे जे एडिटिंग काहीतरी क्रिएटिव्ह केल्यासारखं वाटतं. आपलं रुटीन असलं ना तरी वेगवेगळ्या अँगल्सने ते शूट करणं, ते एडिट करणं, त्याला म्युझिकचा वापर करणं, किंवा मग तो ब्लॉग जे रुटीन जरी असलं तरी असं वेगळ्या परिणामकारक ते असं करून ते प्रेझेंट करणं खूप छान वाटते प्रोसेस. म्हणजे हे युट्यूबिंग आणि ब्लॉगिंग नुसतं आपलं लाईव्ह शेअर करणं असं नाही, पण त्याच्यात शिकण्यासारखं पण खूप आहे. टेक्निकल गोष्टी आपल्याला एडिटिंग शिकता येतं. आपल्याला कसं काइंड ऑफ फिल्म मेकिंग थोडंसं एक त्याचा एक म्हणजे अगदी मोठ्या लेवलचं नाही, पण एक छोट्या लेवलचं फिल्म मेकिंगच काइंड ऑफ आहे ते, की वेगवेगळ्या अँगल्सने शूट करून मग ते जॉईन करणं, एडिट करणं. त्याच्यात मी खूप काही शिकलो.
आणि मी एन्जॉय केली ही प्रोसेस. आणि आताच बघा एवढं सगळं बोललो आणि कॅमेरा मी अंकितावरतीच ठेवला होता आणि नंतर माझ्या लक्षात आलं अरे मी एवढा बोलतोय आणि कॅमेरा अंकितावरती आहे. सो अशा सुद्धा गमती जमती झाल्या आहेत व्लॉग्समध्ये की मी मागून बोलतोय, नंतर बोलून गेल्यावरती माझा परत शूट कसं करणार, मग तसेच आम्ही व्लॉग्स एडिट केलेले आहेत. सो असं काही काही व्लॉग्स शूट करताना होत असतं, नॅचरली ते घडतं. आणि आता बाकी पुढचं रुटीन सुरू आहे आणि आम्ही हा ब्लॉग आता कंटिन्यू ठेवतोय. राहू आता स्कूलचा होमवर्क करतोय, त्याला गणपती वॅकेशन आहे आणि तो त्याला भरपूर अभ्यास दिलेला आहे. सो तो आता इथे अभ्यास करतोय. त्याच्यानंतर त्याचा आता ड्रॉइंग संपलेला आहे आणि पसारा काढून ठेवला आहे. हे कोणी उचलायचं आता? हा आई नाही, तू उचलायचं आहे. तुला उचलता येतं की नाही? नाही म्हणतो डायरेक्ट. तू अभ्यास कर आधी, तेवढं कम्प्लीट कर. 300 लिहिलेत. कुठे ते बघितले, ते बघितले ना ते. पण हे सगळं उचलून ठेव हा व्यवस्थित. राहू ते लागणार परत. अच्छा परत मला लागणार. काय म्हणाला होमवर्क करतो आणि मी परत कलरिंग करतो. म्हटलं मग तू एकदा करून घे, मग आवडीया तोपर्यंत मी माझी सुद्धा कामं करून घेते. आणि हा ऑर्गनायझर आपण मागे दाखवलं नाही. ऑर्गनायझर नाही, भांड्यांचा ट्रे रॅक. एक दोन गोष्टी अशाच मध्ये आमच्या पटकन घेतल्या गेल्या होत्या आणि मग त्या आम्ही शेअर केल्या नव्हत्या. त्यात हा भांड्यांचा रॅक मी मागवला होता. मस्त आहे, कॉम्पॅक्ट छोटासा. इथे चमच्यांसाठी असा वेगळा स्टँड आहे, तो इथे अडकवायचा. भांडी घासून झाली की मस्त भांडी त्याच्यात ठेवता येतात, सगळी ऑर्गनाइज राहतात. आणि मग ती वाळली की अंकिता लावून ठेवते. त्या घरी आपल्या मोठा रॅक आहे, स्टीलचा रॅक आहे. स्टीलचा आहे. आणि इथे हा आम्ही रिसेंटली नवीन घेतलाय. गौरी पूजन उद्या आहे ना? गौरी पूजन उद्या. आज आवाहन झालं. अच्छा, आज गौरी आल्या म्हणजे. हो. आणि परवा विसर्जन, म्हणजे 6 दिवसांचे गौरी गणपती आले या वेळेला 6 दिवस आले. विजू मावशीचं पण परवाच होणार आहे विसर्जन. हो, 6 दिवस आहे तिच्याकडे पण. अच्छा. पुष्करच्या मावशीकडे तुम्ही आता बघितलं असेल की तिच्याकडे सुद्धा गणपती बाप्पा बसतात. विसर्जन 6व्या दिवशी होणार आहे बाप्पांचं. आणि अंकिताच्या आत्याकडे गौरी गणपती असतात. माझ्या दोन्ही गौरी असतात, आत्यांकडे गौरी पूजन, गौरी विसर्जन सगळं व्यवस्थित. आणि माझ्या दोन्ही आत्यांकडे उभ्यांच्या गौरी असतात आणि 10 दिवसाचे गणपती बाप्पा असतात. आमच्या इथे चेंबूरकरांकडे गणपती बाप्पा नाही बसत, त्यामुळे गौरी गणपती सुद्धा नाही आहेत. एक कॉमेंट आली होती की गौरी गणपती असतील तर शेअर करा व्लॉग, पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे गणपती बाप्पा गौरी गणपती नाही बसत. माझ्या मोठ्या काकांनी यावर्षीच गणपती बाप्पा बसवायला सुरुवात केली आहे. पहिलंच वर्ष. पण ते सुद्धा 1.5 दिवसच असतात गणपती त्यांच्याकडे सुद्धा. त्यामुळे आम्हाला काही जायला जमलं नाही, कारण आम्ही मामाकडे होतो. आई बाबा जाऊन आले, पण आम्हाला जमलं नाही. आम्ही नेक्स्ट इयर नक्की जाणार आहोत असं ठरवलंय आम्ही. हे मस्त आहे डिझाईन ऑर्गनाइज. हे कधी घेतलं आपण? आईने आणलंय हे. हा तेच म्हटलं. आपल्या ह्याच्या लिस्ट मध्ये नाही ऑनलाईन शॉपिंगच्या. नाही मस्त आहे ना हे. मस्त स्माइल बघ ना किती गोड आहे ना ती. मी आता पाहिलं. आज मी सकाळी सगळं किचन छान आवरलेलं आहे, सगळं छान ऑर्गनाइज करून ठेवलंय टापटीप. येस. खाली सुद्धा काल जो नवीन डब्बा आला होता त्यात जरा सामान शिफ्ट केलंय. परत एकदा छान सगळं पेपर वगैरे बदलून मस्त लावून ठेवलेलं आहे किचन. डिनरला काय करते? काय करूया? साधं कर काहीतरी, वरण भात. दाल फ्राय करू? दाल फ्राय हा चालेल ना. भेंडी आहे ना आपल्याकडे? भेंडी आहे थोडीशी. भेंडीच्या काचऱ्या कर. भेंडी फ्राय करते आणि दाल फ्राय आणि नॉर्मल राईस करते. जिरा राईस नको. हा चालेल ना. आता लगेच करते? एक जरा अर्ध्या तासाने वगैरे करते, वेळ आहे ना तसा. आणि आता चहा वगैरे पण झालाय. हो, जरा थोडं बसते आणि थोडा चहा लेट झाला आपला. हो ना, चहाला लेट झाला जरा. हे मस्त दिले ना राहुलला? मस्त. कोणी दिले हे? स्वाती आजीने. स्वाती आजीने दिले. मस्त आहेत ना एकदम. गणपती बाप्पा होते तेव्हा. हा तेव्हा आपण गेलो होतो ना त्यांच्याकडे. पडले बघ. त्याचा आम्ही सर्कल बनवतो. कोणता पण शेप बनवू शकतो. अच्छा, सर्कल. कसलं सर्कल बघू? ते बघ. ओ मस्त रे. अरे तुटलंय परत. निघालं. थांब थांब. निघालं. अरे ते ना खूप स्मूथ आहेत. हा ते खूप गुळगुळीत आहेत. असे गुळगुळीत आहेत. इथे ठेव, इथे ठेव. हा आता मस्त दिसतात बघ. थांब थोडे लांब. मस्त दिसतंय ना. मस्त आहे ना. स्केच पेन्स आहेत ते खरे. हो. हा अशा प्रकारचे रोजच येतात. त्या दिवशी पण आलं होतं ना. सेम ना. आज खिडक्या बंदच ठेवल्या.
जाईल पण ते खिडकी उघडलीस तुझा जाईल ते. नको आतमध्ये यायचं. बघू का? तिथेच आहे बघ खाली. ते बघ उडतंय. पाऊस आलाय परत. हो परत 2 दिवस गेले पाऊस आहे. हा गेले 2 दिवस पाऊस आहे परत. वेदर चलो, अपडेट्स. मी जातो आता काम करायला. चला मी पण लागते डिनर. ओके 300 ब्लॉग नंबर 300 येस. इथेच आज आम्ही एंड करतोय. आज आमचं रुटीन, थोड्याशा तुमच्याशी गप्पा, राहूचं खेळणं, आज असा ब्लॉग तुमच्याबरोबर आम्ही शेअर केलाय. आणि आता अगेन पुष्करला ऑफिसला बसायचंय. मी सुद्धा डिनरच्या तयारीला लागते. आज हा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय. It'll all work out. Until then, nope, a nope, a nope, a nope, definitely nope, a nope.